माझ्या आईच्या हट्टापायी मला मराठीमध्ये यावं लागलं आणि मी खूप खुश आहे की मी चांगला निर्णय घेतला मराठीमध्ये येण्याचा. एक जाहिरात केली होती आणि त्यात मी छोटी भूमिका केली होती, पण त्यांना माझं काम आवडलं आणि त्यांनी म्हणालं की नाही, तू 5 आमच्या ऍड आहेत, त्या 5 ऍडला लीड कर, आणि मला ओळख मिळाली. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र गरज, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज आमच्या इथे सुषमा जयवंत आलेल्या आहेत, अभिनेत्री सुषमा जयवंत. त्यांनी अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. विशेष करून सांगायचं झालं तर लग्नाची बेडी, आई कुठे काय करते, तारा राणी या आणि अशा अनेक प्रकारच्या मराठी मालिका, तसेच भागोभूताया, कुमकुम भाग्य, क्राईम पेट्रोल, क्राईम अलर्ट, सावधान इंडिया अशा अनेक मालिकांसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यांच्या कामाची पसंती प्रेक्षकांनी त्यांना दिलेली आहे. अशा सुषमाजींचं मी नवे शहरच्या या मुलाखतीच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सो मच. नमस्कार, मी सुषमा जयवंत आणि नवे शहर याचे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी मला बोलवलं, याच्याबद्दल मी नवे शहर याचे आभार मानते. थँक्यू. सुषमाजी, पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे की हा जो अभिनयाचा वसा, वारसा, पॅशन जे काय आहे ते तुम्हाला आईकडून, वडिलांकडून वगैरे लाभलं की तुमच्यात होतं उपजत, त्याला तुम्ही घासून पुसून आणखी चकचकीत केलं? अजिबात नाही, माझ्या घरातून हा वारसा मला मिळालेला नाही आहे. पण हो, मला लहानपणापासून इच्छा होती की मला कलाकार व्हायचंय, त्यामुळे मी या क्षेत्रात आली. अच्छा, मग जर असं विचारलं की मग पहिली भूमिका क्लिक झाली, ज्याच्यामुळे तुम्हाला नाव मिळालं, ज्याच्यामुळे पुढची कामं मिळत गेली, ती कोणती, तर काय सांगाल? 2012 मध्ये मी जागो ग्राहक जागोच्या ऍड केल्या होत्या. जाहिरात केली पाहिजे? हो, एक जाहिरात केली होती आणि त्यात मी छोटी भूमिका केली होती, पण त्यांना माझं काम आवडलं आणि त्यांनी म्हणालं की नाही, तू 5 आमच्या ऍड आहेत, त्या 5 ऍडला लीड कर, आणि मला ओळख मिळाली. त्याच्यानंतर मी जरा कॉर्पोरेटला शिफ्ट झाले, जॉब केला आणि नंतर मला कळलं की नाही, मला माझं पॅशन जगणं खूप गरजेचं आहे, मी जास्त सुखी राहीन. मी परत 2017 मध्ये सिरियल कडे वळले आणि तिथून माझं. कुठली सिरियल विचारलं तर काय? कुंडली भाग्य. कुंडली भाग्य. आता या मालिकांमध्ये काम करता करता तुम्हाला मराठी पहिली सिरियल मराठी की हिंदी? म्हणजे एका मराठी कलावतीला हिंदी सिरियल पहिली ना. मग मराठी सिरियल कोणती पहिली? आई कुठे काय करते. कोणत्या प्रकारचा रोल होता त्याच्यामध्ये? मला गौरीची आई, जी आपली संजना होती, मोठी भेट, आणि एक स्ट्रॉंग कॅरेक्टर होतं, ते मला मिळालं होतं. आणि सीन असा होता की मला मराठीमध्ये कसं यायचं हे मला माहितीच नव्हतं बेसिक. आणि माझी खूप इच्छा होती, माझ्या आईच्या हट्टापायी मला मराठीमध्ये यावं लागलं आणि मी खूप खुश आहे की मी चांगला निर्णय घेतला मराठीमध्ये येण्याचा. आणि माझी भूमिका खूप चांगली गाजली काय करते मधली, आणि मी खुश आहे. मग तुम्ही नकारात्मक भूमिका पण केल्यात? हो हो हो. मग त्या कोणत्या, आणि त्या भूमिका करण्यासाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागते का? विशेष मेहनत तुम्हाला निगेटिव्ह भूमिकेसाठीच घ्यावी लागते, सकारात्मक भूमिकेसाठी नाही. सोज्वळ आपण नेहमी राहू शकतो, निगेटिव्ह करणं म्हणजे ऍक्च्युअली खूप असते. आणि निगेटिव्ह भूमिका बऱ्याच केल्या, हिंदीमध्ये केल्या आणि मराठीमध्ये केल्या. त्या सिंधूला थोडी तरी शिस्त होती वहिनी साहेब, या कृष्णाला तर अजिबात नाहीये. पहिल्यांदाच बरोबर बोललीस तू. मला असं वाटतंय इकडचं वातावरण खूप तापलेलं आहे. मी एक काम करते, मी माझ्या खोलीत जाते, एसी लावते आणि मस्त झोपते. मराठीमध्ये आता मी केली लग्नाची बेडी, त्याच्यामध्ये म्हणजे ग्रे शेड होती. मग तुम्ही एक मराठी कलावती, मराठी मालिका, हिंदी मालिकांमध्ये काम करता, बरोबर आहे? हिंदी उच्चारण्यासाठी, हिंदी उच्चार स्पष्ट यावेत यासाठी त्याचे डिक्शन, त्याचे आरोह अवरोह, त्याचं काही विशिष्ट ती परिभाषा आहे हिंदी उच्चारण वगैरे, तर त्यासाठी काय विशेष मेहनत घ्यावी लागली तुम्हाला? नाही, कसं होतं, मी सोफिया पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये असल्यामुळे आमचं हिंदी आणि इंग्लिश होतं, त्याच्यावर मला जास्त मेहनत घ्यावी नाही लागली. पण हो, मराठी कलाकार जेव्हा हिंदी बोलतो तो सहज कळून येतो की हा मराठी आहे. तेच म्हणतो. काही जणांना खूप अडचण होते, कारण जसं एक्झाम्पल फ आणि फ, यात फरक आहे. मराठीमध्ये फ म्हणतात, हिंदीमध्ये फ म्हणतात, हा फरक आहे, तो थोडा सांभाळून घ्यावा. जेव्हा तुम्ही सेटवर जाता, हिंदी असेल मराठी असेल, तिथले ज्येष्ठ कलावंत, तुमचे सहकलाकार, यांची कशी आहे वागणुकीची पद्धत, कशी असते, कसे ते ट्रीट करतात आपल्याला? जेवढे कलाकार सिनियर तेवढे ते डाऊन टू अर्थ असतात. आणि आतापर्यंत मला 2 कलाकार प्रचंड आवडले, ते म्हणजे सुमुखी बेंडसे आणि प्रदीप बेलडकर. अच्छा.
म्हणजे बायको अशी हवी मध्ये माझा मेन इश्यू हा होता की मला मराठी उच्चारांचा प्रॉब्लेम होता खरं सांगायचं. बर. तिथे त्यांनी मला प्रचंड सांभाळून घेतलं आणि पहिल्यांदा मी त्या कलाकाराबरोबर काम करते म्हटल्यानंतर मला खूप प्रेशर होतं. त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं लहान मुलीसारखं आणि प्रत्येक सीनच्या, आणि ते मला मारायचे त्या सीन मध्ये. हो, असा सीन होता. मला भिंतीला आपटतायत वगैरे ते आधी माझी पहिली माफी मागायची की सुषमा मी करतोय मला माफ कर. आणि मला एवढे नम्रता. खूप खूप छान. आणि सुमुखी बेंडच्या ताईंबरोबर मी लग्नाच्या वेडीमध्ये काम केलं. फणस पाहिला असेल ना, फणस कडक आतून अगदी गोड येते. जर असं विचारलं की असा एखादा सेटवरचा अविस्मरणीय, मग तो सकारात्मक असेल नकारात्मक असेल, आनंद देणारा असेल दुःख देणारा असेल, असा काही प्रसंग विचारला तर काय सांगाल? लग्नाच्या वेळीवरचं विचारलं तर सगळेच माझे प्रसंग अप्रतिम सुंदर आहेत. म्हणजे 3 वर्ष आम्ही सुखाने काढली. अच्छा. म्हणजे असं एक, आणि स्पेशली आमचे सेलिब्रेशन व्हायचे अचानक सरप्राइजेस वगैरे प्रोड्युसर्स कडून, सहकलाकारांकडून, खूप मजा यायची. खूप छान अनुभव आहेत. मला अजूनपर्यंत तरी वाईट अनुभव आलेला नाही. आता या अनुषंगाने आणखी एक नाजूक प्रश्न. महिला कलावंतांना, त्यातही तरुण महिला कलावंतांना या चित्रपटाच्या मालिकांच्या मोहमयी दुनियेत वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. तसा काही त्रास, उपद्रव एक महिला कलावंत म्हणून तुमच्या वाट्याला आला का? मी टू. तसं म्हणा. हो, 100% येतोच. येतो. पण आपण तिथे इग्नोर केलं आणि पुढे गेलो तर नक्कीच आपल्याला बाकीच्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करता येतात. त्याच्यामुळे तिथे सोडून द्यायचं, पुढे जायचं. असे अनुभव प्रत्येकालाच येतात. असं एकही महिला कलाकार नाही ज्याला त्या प्रकारातून जावं लागलं नसेल. 100%. मी विचारलं आवडता चित्रपट कोणता तुमचा, की आवडता दिग्दर्शक कोणता, तर काय सांगाल? आवडता चित्रपट गुरु. का आवडला तुम्हाला तो चित्रपट? खूप मोटिवेशन मिळतं त्या चित्रपटातून आणि खूप एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड किती मॅटर करतो आपल्या आयुष्यामध्ये, तर त्याच्यासाठी गुरु. जर तुम्हाला बिझनेस करायला खूप आवडत असेल किंवा एखाद्या गोष्टीला अचीव्ह करण्यासाठी जर तुम्हाला काय हवं असेल तर प्लीज गुरु बघा. अच्छा. नक्की बघा. आणि आवडता अभिनेता कोण? अभिनेता असं जर विचारलं तर अभिनेता. मी तुम्हाला खरं सांगू का? खरंच सांगा. लक्ष्मीकांत बेर्डे. अरे वा, मराठी माणूस. म्हणजे त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी प्रचंड इच्छा होती. स्वप्नच होतं म्हणूया. हो हो हो, खरंच. आणि त्यासाठी मी या क्षेत्रात आले. पण माझं बॅड लक, मला त्यांच्यावर एकदाही काम करता नाही. जर तुम्हाला अभिनय क्षेत्रात संधी नसती मिळाली, करिअर केले आता तुम्ही, तर ते करिअर म्हणून तुम्ही स्वीकारले, तर तुम्ही काय झाला असता? मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. बरोबर. आवडते. बरोबर. त्याच्यामुळे मी माझ्या क्षेत्रात काहीतरी नक्कीच केलं असतं. तुमचे अन्य आवडते छंद कोणते, तर विचारलं तर? मला ड्रायव्हिंग करणं प्रचंड आवडतं आणि जेवण बनवणं म्हणजे मला, म्हणजे तुमच्याकडे आलंच पाहिजे जेवायला. कधी रात्री 3 वाजता मला उठून पण सांगली सुषमा मला हे बनवून हवंय, तर मी बनवून द्यायचं. शाकाहारी मांसाहारी दोन्ही? क्या बात. माझा हात खूप स्ट्रॉंग, गेलंच पाहिजे तुमच्याकडे. आणि ड्रायव्हिंग बद्दल तुम्ही सांगताय, तर तुम्ही सिंगल हँडेडली एक हाती तुम्ही मुंबई पासून किती लांब पर्यंत असं ड्रायव्हिंग केलेलं आहे किंवा करू शकता? लडाख पर्यंत करू शकते. बापरे, लडाख पर्यंत? बुलेट सुद्धा? क्या बात आहे, क्या बात आहे. अशा प्रकारची महिला आमच्या स्टुडिओ इतकं बिंदास देणारे तुम्हीच आहात. हे झालं करू शकते तुम्ही म्हणाल, लडाख पर्यंत करू शकते. पण आतापर्यंत तुम्ही केलेलं लॉंगेस्ट ड्राईव्ह कोणतं? शूटिंगमुळे प्रॅक्टिकली आम्हाला नाही करता येत. 25 दिवस म्हणजे शूटिंग मध्ये असतात, 5 दिवस जेव्हा मिळतात त्या घरी असते. पण जेव्हा जेव्हा मिळाले, मी मॅक्स टू मॅक्स सोलापूरला गेलीये, अक्कलकोट, एकटेने ड्रायव्हिंग करत. अरे वा. अक्कलकोट म्हणजे कुठे टोक झाला ते? गोवा सुद्धा, वेगळ्या राज्यात सुद्धा गेलेल्या. चांगली गोष्ट आहे. आता आपण मुलाखती शेवटाकडे आलोय जवळपास. हे सगळं कामाची कुठेतरी दखल पावती घेतली जाते, असं काय योग आलाय सन्मानाचा, सत्काराचा? बऱ्याच वेळाला आलाय ना? हो. कसं वाटतं त्यावेळी? खूप छान वाटतं. कारण समाज दखल घेतो, आपल्या कामाची प्रशंसा करतो. या क्षेत्रामध्ये ज्या नवतरुणी येत आहेत किंवा आहेत किंवा येऊ पाहत आहेत, त्यांना एक स्थापित महिला कलावंत म्हणून तुम्ही काय संदेश द्यायला मागाल? जर तुम्ही या क्षेत्रात येत असाल तर मानसिकता अशी ठेवा की बाबा मला गिव्हअप नाही करायचे.
ओके, बऱ्याच वेळ ऑडिशन्स द्यावे लागतील, बऱ्याच वेळ तुम्हाला अनेक महिने तुम्हाला घरी राहावं लागेल, तुम्हाला काही गोष्टी क्लिक नाही होणार, तर तेव्हा कन्सिस्टन्सी आणि पॅशन यांना जपायचंय तुम्हाला आणि नेव्हर गिव्ह अप असं सगळीकडे लिहून ठेवायचं. सोडून द्यायचं नाही, अजिबात नाही सोडायचं. लढते रहने का. 100% मिळणार. सुषमाजी, आपण आमच्या स्टुडिओत आलात, आमच्या विनंतीला मान देऊन, आणि आम्ही विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं दिलीत. त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. दर्शको, सुषमा जयवंत या गुणी अभिनेत्रीची ही मुलाखत आपणास कशी वाटली ती या मुलाखती खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय देऊन जरूर कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.